येशूचं काम पाहिजे. आमेन. He said it on the cross, it is finished. येशू वधस्तंभावर काय म्हणाले? आता हे संपले. There is no need for any one of you to add to his completed work. आता तुमच्यातल्या कोणीही येशूने पूर्ण केलेल्या कामात काही भर घालायची गरज नाही. नसते उद्योग करू नका. How stupid it is, I have completed the work and you still say, I will add some more or what? किती It is मूर्खपणा आहे हा, completed. की समजा मी एखादं काम पूर्ण केलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही पंडितासारखे येऊन म्हणताय नाही नाही मी ह्याच्यामध्ये अजून 2-3% भर घालणार आहे. ते काय घालणार आहे? It's a perfect salvation. ते परिपूर्ण तारण आहे ना. ते What पूर्ण आहे. more can you add to a perfect salvation? परिपूर्ण तारणात तू काय भर घालणार अजून? All that the sinner has to do is accept the salvation of God that he has provided through the name of Jesus Christ. पापी माणसाने एकच करायचं आहे. देवाने येशू ख्रिस्ताद्वारे दिलेलं तारण स्वीकारायचं आहे. नाही मेरी तरफ से नाही तेरी तरफ से कुछ नको. See? And Jesus Christ did not just die for sinners to forgive their sins. आणि येशू ख्रिस्त फक्त पाप्यांचं पाप क्षमा करायला वारले एवढंच नाही. He also was raised from the dead. मेल्यानंतर परत जिवंत झाले. Why? का? Only after him being raised from the dead he could justify you. कारण येशू परत मरणातून जिवंत झाल्यानंतरच तुमचं न्यायीकरण करू शकतो. Otherwise there is no justification. नाही तर न्यायीकरण होणारच नाही. How will anybody justify without that person rising from the dead? तो व्यक्ती मेलेल्यातनं परत जिवंत होईपर्यंत कसं न्यायीकरण होईल? अर्धवट होईल ते. Otherwise anybody will say, नाही तर मग कोणी म्हणेल my father died and he died for all your sins. माझे वडील वारले आणि तुमच्या सगळ्यांच्या पापांसाठी वारले. Yeah, I can take the mic and say, मी म्हणेन माईक घेऊन म्हणेन 1960 my daddy died 1960 साली माझे वडील वारले and he died for all of your आणि sins. तुमच्या सगळ्यांच्या पापांसाठी वारले. So काय काळजी करू नका. असं हो का? Say, but where is the proof? पण पुरावा काय आहे? Proof is in the resurrection. पुरावा पुनरुत्थानात आहे की जी उठा परत जिवंत झाला तो पुरावा आहे. Because he has to take that blood to the heavens and show it to God for God to be satisfied. कारण सांडलेलं रक्त येशूंना स्वर्गात घेऊन जाऊन देवाला दाखवावं लागलं देव समाधानी व्हायला. That's why the book of Romans says म्हणून रोमकराच्या पुस्तकात लिहिलंय in Romans 4:25, रोमकरा 4:25 who was delivered for our offenses and was raised for our justification. रोमकरा 4:25 तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. See, for our justification he was raised. आपल्या न्यायीकरणासाठी तो पुन्हा उठवला गेला. Jesus was handed over to be crucified for the forgiveness of our sins आपल्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला and was raised back to life to prove that he had made us right with God. आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला देवासमोर आपल्याला बरोबर करण्यासाठी. See, his death is a negative work येशूंचा मृत्यू नकारात्मक काम आहे. because it removed the punishment for our sins का आपल्या पापांची शिक्षा त्यातनं काढली so that we will no longer be condemned. की आपल्याला दंडात ना ह्याच्या पुढे होणार नाही. But his resurrection is a positive work पण येशूंचं पुनरुत्थान सकारात्मक काम आहे. because ईस्टर. it gave us a new position before God. कारण ईस्टर संडेतनं आपल्याला देवासमोर वेगळं स्थान मिळालं. I know it's a different study, but I will tell you one thing. मला माहित आहे हा एक वेगळा अभ्यास आहे पण थोडं सांगतो मी. Jesus said, I am the resurrection. येशू म्हणाले ना मी पुनरुत्थान आहे. Jesus also said, I will raise myself up. येशू असंही म्हणाले मी स्वतःला परत जिवंत करणार आहे. But why does the Bible say that God raised him up? पण बायबल असं का म्हणतं की देवाने त्याला उठवलं? So did Jesus raise himself up or did God raise him up? मग येशूंनी स्वतःला परत उठवलं का देवाने येशूंना उठवलं? One day I'm going to study on this. एके दिवशी हा We are अभ्यास going मी to घेईन. share about this. सांगेन एके दिवशी. But God raised Jesus for a purpose. पण देवाने येशूंना काही कारणाने परत उठवलं That the world will know that I have accepted his death. की जगाला कळावं मानव जातीला कळावं येशूचं मरण मी स्वीकारलंय. That's why म्हणून God raised him up. देवाने परत येशूंना जिवंत केलं. By God raising him up is a देवाने proof that God has accepted his sacrifice for the whole world. देवाने येशूंना मृत्यूतून परत जिवंत करून पुरावा दिला आहे की मी येशूचं काम स्वीकारलंय. मानवजातीसाठी मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर मरायचं काम मी स्वीकारलंय. That there is no other man that I have accepted. आणि कोणीही माणूस नाही ज्याचं काम मी असं स्वीकारलंय. फक्त येशू. Millions are dead. करोडो मेले This one I raised. याला मी परत जिवंत केलं. Now the world see येशूला मी परत जिवंत केलं. आता जगाने बघावे this is the person I had chosen. हा व्यक्ती ज्याला मी निवडलं येशू. It's like Aaron's rod अरोनाच्या काठीसारखा प्रकार आहे हा. placed in the Holy of Holies, अरोनाची काठी कशी परम पवित्र जागेत which ठेवली budded. ज्याला कळ्या आल्या. ओ This हालेलुया is my selection. की माझी निवड आहे. I am happy. मी खुश आहे. He had done a good job. त्याने चांगलं काम केलंय. He has paid it in full. सगळी किंमत मोजली आहे. And now through him, त्याच्याद्वारे
if you come to me, या येशूद्वारे जर तुम्ही माझ्याकडे आला I will accept you. मी तुम्हाला स्वीकारेन. Finished. बस. If you take any other person, आणि कोणा माणसाद्वारे आलात ना I will not accept. मी नाही स्वीकारणार तुला. Because I saw that only one person is raised from the dead. कारण मी जबाबदारी घेऊन फक्त एकालाच मृत्यूतून परत जिवंत केलंय. Only one person. फक्त एक. And his name is Jesus त्याचं Christ. नाव येशू ख्रिस्त आहे. And if you want to come to me, says God, ते म्हणतो तुला जर माझ्याकडे यायचं असेल through him you can come. येशूद्वारे येऊ शकतोस.